नमस्कार मित्रांनो, तुमच्या सर्वांचे स्वागत आहे. तुमच्या आपल्या ह्या YouTube चॅनलवरती स्टडी विथ दीपक सर. पहा 10वी बोर्ड परीक्षा 2025 लवकरच मित्रांनो आपली परीक्षा सुरुवात होत आहे. तर पहा तुमच्याजवळ अवधी खूप कमी आहे आणि तुमचा अभ्यास, तुमचा सिलेबस भरपूर सारा आहे. परंतु काळजी करण्याची गरज नाही. तुम्ही आता आपल्या चॅनलला आलेत ना, तर मग चिंता सोडा मित्रांनो. भूगोल IMP प्रश्न, की जे एका वाक्यात उत्तरे द्या हे असतात. लक्षात घ्या तुम्हाला प्रश्नपत्रिकेत प्रश्न क्रमांक 3 एकूण 4 गुणांचा असतो. किती? तर 4 गुणांचा. तर त्यात आपल्याला पुढील प्रश्नांची प्रत्येकी एका वाक्यात उत्तरे लिहा असा प्रश्न दिलेला असतो. लक्षात घ्या प्रश्नपत्रिकेत 5 प्रश्न आपल्याला विचारले जातील. 5 पैकी 4 प्रश्नांची प्रत्येकी एकाच वाक्यात मित्रांनो आपल्याला उत्तरं लिहायची आहेत. हा वस्तुनिष्ठ स्वरूपाचा प्रश्न असल्यामुळे प्रत्येक प्रश्नाचे केवळ एका वाक्यात आपल्याला उत्तर लिहायचे आणि प्रश्न क्रमांक 3 हा एकूण 4 गुणांचा असतो आणि 100% मित्रांनो 2023 आणि 24ला हा विचारण्यात नाही आला होता. तर ह्यावेळेस हा विभाग विचारण्यात येऊ शकतो 2025च्या पेपरामध्ये. तर पहा आपले हे IMP प्रश्न तुमच्यासाठी आहेत, तर व्हिडिओ संपूर्ण बघा. पहा प्रकरण 1 क्षेत्रफळ. यावरील पहिला प्रश्न क्षेत्रफळ म्हणजे काय? तर मित्रांनो आपल्याला जर पेपरमध्ये आला क्षेत्रफळ म्हणजे काय? तर पहा आपल्याला उत्तर लिहायचे एका वाक्यात एखाद्या ठिकाणास प्रत्यक्ष भेट देऊन तेथील भौगोलिक व सांस्कृतिक घटकांची माहिती मिळवणे म्हणजे क्षेत्रफळ होय. 2. क्षेत्रफेटीद्वारे एखाद्या क्षेत्राच्या कोणकोणत्या बाबींची संबंधित माहिती मिळवता येते? तर पहा उत्तर क्षेत्रफेटीद्वारे एखाद्या क्षेत्राचे भौगोलिक, तसेच सामाजिक, आर्थिक, ऐतिहासिक व सांस्कृतिक बाबींच्या त्या ठिकाणी आपल्याला संबंधित माहिती मिळवता येते. पहा प्रकरण 2 स्थान व विस्तार यावरील पहिला प्रश्न ब्राझीलचा बहुतांश भाग कोणत्या गोलार्धात आहे? पहा नोव्हेंबर 2020ला विचारण्यात आलेला हा प्रश्न होता आपल्याला. ब्राझीलचा बहुतांश भाग कोणत्या गोलार्धात आहे? याचं उत्तर ब्राझीलचा बहुतांश भाग हा दक्षिण गोलार्धात आहे. पहा 2 ब्राझीलमधील लोकप्रिय खेळ कोणता? तर पहा याचं उत्तर फुटबॉल हा ब्राझीलमधील एक लोकप्रिय खेळ होय. पहा 3 भारतातील क्षेत्रफळाच्या दृष्टीने सर्वात मोठं राज्य कोणते? मार्च 2022ला हा प्रश्न विचारण्यात आला होता मित्रांनो. भारतातील क्षेत्रफळाच्या दृष्टीने सर्वात मोठे राज्य कोणते? तर पहा याचे जे उत्तर असणार आहे ते म्हणजे राजस्थान मित्रांनो. राजस्थान हे आपल्या भारतातील क्षेत्रफळाच्या दृष्टीने सर्वात मोठे राज्य आहे. पहा प्रश्न 4 भारताचे स्थान कोणत्या गोलार्धात आहे? याचं उत्तर भारताचे स्थान पूर्णपणे उत्तर आणि पूर्व गोलार्धात आहे मित्रांनो. प्रश्न 5 ब्राझीलचे स्थान कोणत्या गोलार्धात आहे? पहा याचं उत्तर ब्राझीलचे स्थान उत्तर, दक्षिण आणि पश्चिम गोलार्धात आहे. पहा भारताचे स्थान जर विचारले तर उत्तर आणि पूर्व सांगायचे आणि ब्राझीलचे स्थान विचारले तर उत्तर आणि पश्चिम सांगायचे मित्रांनो. पहा 6वा प्रश्न आपला ब्राझीलमधून कोणकोणती महत्त्वाची अक्षौहित्य जातात? तर याचं योग्य उत्तर मित्रांनो ब्राझीलमधून विषुववृत्त आणि मर्कवृत्त ही महत्त्वाची अक्षौहित्ये जात असतात. हे लक्षात घ्यायचे. पहा 7वा प्रश्न भारतात एकूण किती केंद्रशासित प्रदेश आहेत? पहा भारतात एकूण 8 केंद्रशासित प्रदेश आहेत. पहा आपला पुढील प्रश्न भारताचे सर्वात दक्षिणेकडील टोक कोणत्या नावाने ओळखले जाते? पहा मित्रांनो याचं उत्तर भारताचे सर्वात दक्षिणेकडील टोक हे आपल्याला इंदिरा पॉइंट ह्या नावाने ओळखले जाते सांगायचे. पहा प्रकरण 3 प्राकृतिक रचना व जलप्रणाली यावरील पहिला प्रश्न ब्राझीलमधील सर्वोच्च शिखर कोणते? नोव्हेंबर 2020ला विचारण्यात आलेला हा प्रश्न होता. तर याचं उत्तर मित्रांनो पेको द निब्लिना हे ब्राझीलमधील सर्वोच्च शिखर होय. प्रश्न 2 हिमालयातील प्रमुख नदी प्रणाली कोणत्या? पहा हिमालयातील प्रमुख नदी प्रणाल्या कोणत्या? ते म्हणजे सिंधू नदी प्रणाली आणि गंगा नदी प्रणाली या हिमालयातील प्रमुख नदी प्रणाली आहेत मित्रांनो. प्रश्न 3 गंगा नदीचा उगम कोठे होतो? पहा मित्रांनो याचं उत्तर गंगा नदीचा उगम भागीरथी, गंगोत्री येथे आणि अलकनंदा हिमनदीतून होत असतो. हे आपल्याला पेपरमध्ये लिहायचंय मित्रांनो. प्रश्न 4 राजस्थानचा मैदानी प्रदेश इतर कोणत्या नावांनी ओळखला जातो? तर याचं उत्तर राजस्थानचा मैदानी प्रदेश हा थरचे वाळवंट आणि मरुस्थळी ह्या इतर नावांनी ओळखला जातो. पहा प्रश्न 5 कावेरी नदी कोणत्या राज्यातून वाहते? याचं उत्तर कावेरी नदी कर्नाटक आणि तमिळनाडू ह्या राज्यातून वाहते. प्रश्न 6 ॲमेझॉन नदीचा उगम कोठे होतो? पहा ॲमेझॉन नदीचा उगम हा पेरू देशातील अँडीज पर्वतरांगेच्या पूर्व उतारावर होतो मित्रांनो. आपण गंगा नदी पाहिली त्याचबरोबर ॲमेझॉन नदीचा उगम पण पाहायचा आहे. कंपॅरेटिव्ह अभ्यास आहे मित्रांनो ब्राझील आणि इंडियाचा, भारताचा. बस एवढंच आहे. पहा प्रश्न 7 भारताला सुमारे किती किलोमीटर लांबीची किनारपट्टी लाभलेली आहे? पहा आपल्याला सांगायचं की भारताला सुमारे किती किलोमीटर लांबीची किनारपट्टी लाभलेली आहे? तर याचं योग्य उत्तर म्हणजे 7,500 किलोमीटर. त्याचबरोबर त्याचं कंपॅरेटिव्ह मित्रांनो दुसरा प्रश्न ब्राझीलला सुमारे किती किलोमीटर लांबीची किनारपट्टी लाभलेली आहे? तर याचं उत्तर आहे 7,400 मित्रांनो. हे पाठ करून घ्यायचे. तर पहा प्रकरण 4 हवामान.
यावरील महत्त्वपूर्ण प्रश्न 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 1. ब्राझीलमधील पर्जन्यछायेच्या प्रदेशाला कोणत्या नावाने संबोधतात? मार्च 2022 मध्ये विचारण्यात आलेला हा प्रश्न होता. तर ब्राझीलमधील पर्जन्यछायेच्या प्रदेशाला आपण अवर्षण चतुष्कोन या नावाने संबोधतात. लक्षात घ्या. प्रश्न 2. ब्राझीलमधील मकरवृत्ताच्या दक्षिणेस कोणत्या प्रकारचे हवामान आढळते? तर ब्राझीलमधील मकरवृत्ताच्या दक्षिणेस समशीतोष्ण हवामान आढळत असते. प्रश्न 3. ब्राझीलच्या कोणत्या भागात तुलनेने सम हवामान आढळते? तर याचं उत्तर विषुववृत्ताजवळील ब्राझीलच्या उत्तर किनारी भागात तुलनेने सम हवामान आढळत असते. कुठं? तर ब्राझीलच्या उत्तर किनारी भागात. पहा प्रश्न 4. अमेझॉन नदीच्या खोऱ्यात सुमारे किती मिमी पाऊस पडतो? मित्रांनो, अमेझॉन नदीच्या खोऱ्यात सुमारे 2000 मिलीमीटर इतका पाऊस पडतो. प्रश्न 5. हिमालयाच्या क्षेत्रात कोणत्या स्वरूपाचा पाऊस पडतो? तर पहा, हिमालयाच्या क्षेत्रात प्रतिरोधक स्वरूपाचा पाऊस पडतो. प्रश्न 6. ब्राझीलमधील ईशान्येकडील भाग कोणत्या नावाने ओळखला जातो? मित्रांनो, जो ब्राझीलमधील ईशान्येकडील भाग आहे तो कोणत्या नावाने ओळखला जातो आपल्याला सांगायचंय. तर पहा, तो जो भाग आहे तो अवर्षण चतुष्कोन ह्या नावाने ओळखला जातो. ठीक आहे. पहा प्रकरण 5. नैसर्गिक वनस्पती व प्राणी यावरील पहिला प्रश्न. भारताचा राष्ट्रीय प्राणी कोणता? तर आपल्याला सांगायचंय भारताचा राष्ट्रीय प्राणी वाघ आहे मित्रांनो. प्रश्न 2. भारतातील पश्चिम बंगाल हे राज्य कोणत्या प्राण्यांसाठी प्रसिद्ध आहे? भारतातील पश्चिम बंगाल हे राज्य वाघ या प्राण्यांसाठी प्रसिद्ध आहे. प्रश्न 3. ब्राझीलमधील कोणत्या प्रदेशातील बहुतांश भागात वर्षभर पाऊस पडतो? तर पहा, ब्राझीलमधील वृक्षवृत्ताजवळच्या प्रदेशातील बहुतांश भागात वर्षभर पाऊस पडतो. मित्रांनो, तुम्ही स्क्रीनशॉट घेत चला, जेणेकरून तुमचे हे प्रश्न जर तुम्ही पाहिले तर पाठ होतील. पहा मित्रांनो, प्रश्न क्रमांक 4. ब्राझीलमधील वर्षावनांना काय संबोधले जाते? तर ब्राझीलमधील वर्षावनांना जगाची फुफ्फुसे संबोधले जाते. प्रकरण 6. लोकसंख्या यावरील प्रश्न. प्रश्न क्रमांक 1. लिंग गुणोत्तर म्हणजे काय? नोव्हेंबर 2020 ला विचारण्यात आलेला हा प्रश्न होता. पहा याचं उत्तर. एखाद्या प्रदेशातील दर हजारी पुरुषांच्या तुलनेत असलेले स्त्रियांची संख्या म्हणजेच लिंग गुणोत्तर होय. दर हजारी पुरुषांच्या तुलनेत असलेली जी स्त्रियांची संख्या असते ते म्हणजे मित्रांनो लिंग गुणोत्तर होय. 2. सरासरी आयुर्मान म्हणजे काय? पहा, एखाद्या प्रदेशात जन्माला आलेली व्यक्ती सरासरी किती वर्षे जगू शकते तो कालावधी म्हणजे मित्रांनो आपला सरासरी आयुर्मान होय. प्रश्न 3. जगाच्या एकूण क्षेत्रापैकी किती टक्के भूक्षेत्र भारताने व्यापले आहे? जगाच्या एकूण क्षेत्रापैकी मित्रांनो सुमारे 2.41% भूक्षेत्र भारताने व्यापलेले आहे. पहा प्रश्न क्रमांक 4. जगाच्या एकूण लोकसंख्येपैकी किती टक्के लोकसंख्या भारतात आहे मित्रांनो? तर जगाच्या एकूण लोकसंख्येपैकी सुमारे 17.5% लोकसंख्या ही भारतात आढळते. प्रकरण 7. मानवी वस्ती यावरील प्रश्न. प्रश्न 1. तर उत्तर भारतीय मैदानी प्रदेशात कोणत्या स्वरूपाच्या वस्त्या आढळतात? नोव्हेंबर 20 ला विचारण्यात आलेला हा प्रश्न होता. याचं उत्तर. भारतीय मैदानी प्रदेशात दाट व केंद्रित स्वरूपाच्या वस्त्या आढळत असतात, हे लक्षात घ्या. प्रश्न 2. भारतातील सर्वाधिक नागरीकरण झालेले राज्य कोणते? नोव्हेंबर 20 ला विचारण्यात आलेला हा प्रश्न आहे. तर भारतातील सर्वाधिक नागरीकरण झालेले राज्य म्हणजे गोवा हे आहे. लक्षात घ्या. हा प्रश्न 3. कोणत्या घटकांतील भिन्नतेमुळे वस्त्यांच्या आकृतिबंधात विविधता आढळते? तर हवामान, पाण्याची उपलब्धता, जमिनीचा उतार, जमिनीची सुपीकता इत्यादी घटकांमधील भिन्नतेमुळे वस्त्यांच्या आकृतिबंधात आपल्याला विविधता आढळत असते. पहा प्रश्न 4. मध्य भारताच्या वनच्छादित भागात कोणत्या स्वरूपाच्या वस्त्या आढळतात? तर मध्य भारताच्या वनच्छादित भागात विरळ व विखुरलेल्या स्वरूपाच्या वस्त्या आढळतात. लक्षात घ्या मित्रांनो, विरळ व विखुरलेल्या स्वरूपाच्या वस्त्या. प्रश्न 5. भारतातील कोणत्या नद्यांच्या खोऱ्यात दाट लोकवस्ती आढळते? तर याचं उत्तर पहा. गंगा, नर्मदा, गोदावरी, कावेरी इत्यादी नद्यांच्या खोऱ्यात दाट लोकवस्ती आपल्याला आढळते. पहा पुढील प्रश्न. प्रश्न क्रमांक 6. मॅनॉस या शहराजवळ कोणत्या नद्यांचा संगम होतो? पहा, मॅनोस या शहराजवळ निग्रो आणि ॲमेझॉन ह्या नद्यांचा 2 नद्यांचा संगम होत असतो. प्रश्न 7. ब्राझीलच्या आग्नेय भागात प्रामुख्याने कोणत्या प्रकारची वस्ती आढळते? आपल्याला सांगायचे आहे की ब्राझीलच्या आग्नेय भागात प्रामुख्याने कोणत्या प्रकारची वस्ती आढळते? ब्राझीलच्या आग्नेय भागात प्रामुख्याने केंद्रित प्रकारची वस्ती आढळत असते. पहा मित्रांनो, प्रकरण 8. अर्थव्यवस्था आणि व्यवसाय यावरील पहिला प्रश्न. भारतातील शेती ही मुख्यत्वे कोणत्या प्रकारची आहे? मार्च 2022 ला जी परीक्षा आपली झाली मार्च 2022 त्यावेळेस हा विभाग विचारला होता आणि त्यात हा प्रश्न विचारला होता मित्रांनो. भारतातील शेती ही मुख्यतः कोणत्या प्रकारची आहे? भारतातील शेती ही मुख्यतः निर्वाह प्रकारची आहे. प्रश्न 2. ब्राझीलची अर्थव्यवस्था कोणत्या प्रकारची आहे? मित्रांनो, याचं उत्तर पहा. ब्राझीलची अर्थव्यवस्था मिश्र प्रकारची आहे. प्रश्न 3. भारतात कोणत्या ठिकाणी गोड्या पाण्यातील मत्स्यपालन केले जाते?
तर पहा भारतात नद्या, कालवे, जलाशय, तलाव इत्यादी ठिकाणी गोड्या पाण्यातील मत्स्यपालन केले जाते. पहा नद्या, कालवे, जलाशय, तलाव इत्यादी ठिकाणी मित्रांनो मत्स्यपालन केले जात असते. पहा पुढील प्रश्न. प्रश्न क्रमांक 5. ब्राझीलचा कोणत्या देशांशी आंतरराष्ट्रीय व्यापार चालतो? पहा लक्षात घ्या ब्राझीलचा जर्मनी, अमेरिकेशी संयुक्त संस्थाने तसेच कॅनडा, इटली, अर्जेंटिना, सौदी अरेबिया, भारत इत्यादी देशांशी आंतरराष्ट्रीय व्यापार चालत असतो. तुम्हाला पेपरला जर हा प्रश्न आला तर तुम्हाला अशा प्रकारे लिहायचा आहे मित्रांनो. पहा प्रश्न 6. भारताचा कोणत्या देशांशी आंतरराष्ट्रीय व्यापार चालतो? तर पहा भारताचा युनायटेड किंगडम, त्याचबरोबर अमेरिकेची संयुक्त संस्थाने, जर्मनी, जपान, चीन, रशिया, ब्राझील इत्यादी देशांशी आंतरराष्ट्रीय व्यापार चालतो. पहा प्रश्न 7. कोणत्या प्रकारचे व्यवसाय अर्थव्यवस्थेचा विकास वेगाने करू शकतात? मित्रांनो पहा, की कोणत्या प्रकारचे व्यवसाय अर्थव्यवस्थेचा विकास वेगाने करू शकतात? तर तृतीय प्रकारचे व्यवसाय हे अर्थव्यवस्थेचा विकास वेगाने करू शकतात. पहा प्रकरण 9. पर्यटन, वाहतूक व संदेशवहन यावरील महत्त्वाचे प्रश्न. प्रश्न 1. भारताची प्रमाणवेळ कोणत्या रेखावृत्तावरून निश्चित केली जाते? मार्च 2022 ला विचारण्यात आलेला हा प्रश्न होता. तर भारताची प्रमाणवेळ ही 82030 पूर्व रेखावृत्त या रेखावृत्तावरून निश्चित केली जाते. पहा प्रश्न 2. कोणत्या हेतूंनी परदेशी पर्यटक भारतास भेट देतात? मित्रांनो ऐतिहासिक व सांस्कृतिक स्थळांना भेट देणे, वैद्यकीय सेवांचा लाभ मिळवणे, व्यवसाय करणे इत्यादी हेतूंनी आपले जे परदेशी आहेत ते आपल्या भारत देशाला पर्यटनास म्हणून भारतास भेट देत असतात. पहा प्रश्न 3. वाहतुकीचा सर्वात स्वस्त मार्ग कोणता? तर जलमार्ग हा वाहतुकीचा सर्वात स्वस्त मार्ग होय. पहा मित्रांनो प्रश्न क्रमांक 4. भारतीय प्रमाणवेळेचे रेखावृत्त कोणत्या शहराजवळून जाते? तर भारतीय प्रमाणवेळेचे रेखावृत्त अलाहाबाद शहराजवळून जाते. पहा मित्रांनो अशाच ठिकाणी आपण ह्या आपल्या 10वी बोर्ड 2025 साठी भूगोल याची महत्त्वपूर्ण जी प्रश्न आहेत, की जे एका वाक्यात आपल्याला विचारली जातात. मित्रांनो 2023 आणि 2024 ला हा विभाग विचारलेला नाहीये. 2025 ला विचारण्याची दाट शक्यता आहे. तुम्ही आपला हा व्हिडिओ संपूर्ण बघा तुम्हाला समजेल. पहा मित्रांनो तुम्ही जर आपलं पत्रलेखन हा व्हिडिओ पाहिला नसेल, तर हा देखील पहा आणि आपला व्हिडिओ कसा वाटला ते कमेंट्स करून सांगा. थँक यू फ्रेंड्स वॉचिंग दिस व्हिडिओ.